शहरांमध्ये लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल। मुंबई क्लायमेट वीक हा भारत आणि ग्लोबल साऊथला सक्षम बनवण्याच्या उद्दिष्टांसह मोठ्या प्रमाणावर हवामान कृतीला गती देण्यासाठी भारतातील हे पहिलं व्यासपीठ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाला आज सुरुवात झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकास, हवामान कृती आणि सामाजिक जबाबदारी यांना एकत्र आणण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। हवामान बदलाचे परिणाम मुंबईसारख्या किनारी भागांवर थेट होत असून अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पावसामुळे अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर मोठा परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। महाराष्ट्रात सध्या 48 गिगावॅट वीज निर्मिती क्षमता असून त्यापैकी 21% नवीकरणीय आहे। 2030 पर्यंत राज्याची क्षमता सुमारे 84 गिगावॅटपर्यंत वाढेल आणि त्यातील 50%हून अधिक वाटा हरित आणि स्वच्छ स्रोतांचा असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवला जात आहे, असं सांगत शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती दिली जात असून सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहनं आणि लॉजिस्टिक्स या सर्व क्षेत्रांमध्ये ईव्ही परिसंस्था एकत्रित केली जात आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। तसंच पूर नियंत्रण व्यवस्था, हवामान स्मार्ट शहरी नियोजन आणि डेटा आधारित अंदाज मॉडेल्स यांसारख्या सक्षम पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र गुंतवणूक करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। हवामान कृती शहरांपुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागातली शेती, जलव्यवस्थापन, किनारपट्टी संरक्षण आणि मत्स्य व्यवसायाचाही त्यात समावेश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मुंबई ग्लोबल साऊथसाठी हवामान बदलाचा आर्थिक स्रोत बनू शकते, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। हवामान बदलाशी लढा देताना आर्थिक सहाय्य, धोरण आणि तंत्रज्ञानाबरोबरच योग्य जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। मुंबई क्लायमेट वीकच्या माध्यमातून हवामान कृतीसाठी ठोस दिशा, जागतिक सहकार्य आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला। हवामान बदलाच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर गांभीर्यानं विचारमंथन करणारा ग्लोबल साऊथ देशांमधला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचं जोशी यांनी अधोरेखित केलं। भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 10 वर्षात 235% वाढ होऊन ती 270 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे। सौर ऊर्जेची क्षमता 2.8 गिगावॅटवरून 141 गिगावॅटपर्यंत वाढल्याचं जोशी यांनी सांगितलं। ऊर्जा साठवणुकीच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उद्योजक आणि स्टार्टअप्स यांनी पुढे यावं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवकल्पना विकसित करण्यावर भर द्यावा, असं प्रल्हाद जोशी म्हणाले। यावेळी ग्लोबल साऊथमधील हवामान, नवकल्पना आणि सामूहिक कृतीला गती या संकल्पना अहवालाचं आणि विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं। भारत हा जगाचा विश्वासार्ह भागीदार असल्याचं सांगत